एव्हरीवन, वेलकम टू द डे इन अ लाईफ ऑफ दर्शना अँड नंदकिशोर. आमच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आहे स्कॉटलंड ट्रिपचा 3rd डे. आजचा दिवस खूप एक्साइटिंग असणार आहे. आज आम्ही कोणते प्लेसेस व्हिजिट करणार आहोत हे सगळं एक्सपिरियन्स करण्यासाठी व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. आणि पार्ट 1 आणि 2 बघितला नसेल तर आय बटनवरती लिंक दिली आहे, तिथे क्लिक करून तुम्ही बघू शकता. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. सकाळी 8 वाजता आम्हाला स्टार टूर्सच्या कोच जवळ असेंबल व्हायला सांगितलं होतं. आम्ही लवकर उठून छान रेडी होऊन ब्रेकफास्ट करायला गेलो. मेन्यूमध्ये इंग्लिश ब्रेकफास्ट होता. 3rd डेला टूर कडून अमेझिंग लंच अवेलेबल आहे. सो आय वुड रेकमेंड लाईट ब्रेकफास्ट करून निघा. ब्रेकफास्ट करून आमचा प्रवास सुरू झाला. हा डे खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आज आपण फाल्कर्क व्हील बघायला जाणार आहोत, मग केल्पिस आणि त्यानंतर एडिनब्रा कॅसल. मी व्हिडिओ थ्रू तुम्हाला सगळं दाखवण्याचा प्रयत्न करेन, तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. These are manual ones. Still they use it. Still very much operational. आजचा आपला फर्स्ट स्टॉप आहे फाल्कर्क व्हील. फाल्कर्क व्हील हे इन बिटवीन एडिनब्रा आणि ग्लासगो मध्ये लोकेटेड आहे. इथे आपल्याला बोट लिफ्ट दिसणार आहे. आम्ही फर्स्ट टाइम हा कन्सेप्ट ऐकला होता आणि आज बघणार देखील आहोत. हे एक रिमार्केबल पीस ऑफ इंजिनिअरिंग आहे. हे रोटेटिंग बोट आहे जे 2 मेजर वॉटरवेजला कनेक्ट करण्याचं काम करतं. संपूर्ण वर्ल्डमध्ये फाल्कर्क व्हील हे एकमेव रोटेटिंग बोट लिफ्ट आहे. 24 मीटर्स पर्यंत हाईट पर्यंत हे बोटला लिफ्ट करू शकतं, फ्रॉम 4th अँड क्लाइड कॅनाल टू हायर युनियन कॅनाल अँड वाईस वर्सा. जर तुम्ही स्कॉटलंडला येत असाल तर हा एक्सपिरियन्स बघू शकता की आता बोट लिफ्ट मध्ये एंटर करणार आहे. अशा प्रकारे बोट वरती लँड झाले आहे की नाही मजेदार एक्सपिरियन्स. हे सगळं बघून आणि आजूबाजूच्या परिसराचा आनंद घेऊन आम्ही द केल्पिस बघायला निघालो. द केल्पिस हे 30 मीटर उंच घोड्यांच्या डोक्यांचे स्टॅच्यूज आहेत. हे स्टॅच्यूज स्कॉटलंडच्या एन्शियंट हिस्टॉरिकल स्टोरीजचा पार्ट आहेत. रात्रीच्या वेळी या स्टॅच्यूज मध्ये लाईट लावतात आणि तेव्हा हे बघायला खूप छान वाटतं. टुरिस्टचं मेन अट्रॅक्टिव्ह स्पॉट आहे. हे खूप छान आहे सगळं. आम्ही या ठिकाणी आमचे खूप फोटोज क्लिक केले आणि खूप छान मेमरीज क्रिएट केल्या. केल्पिस बघून आम्हाला रस्त्यात द 4th रोड ब्रिज लागला, सो आम्ही ते बघायला गेलो. हा खूप ह्यूज असा ब्रिज आहे जो एडिनब्रा सिटी मधील 5 काउंटीजला जोडतो. लेंथ वाईज अराउंड 2.5 किलोमीटरचा हा ब्रिज आहे. तिथे आम्ही काही फोटोज क्लिक केले आणि नेक्स्ट डेस्टिनेशन बघायला निघालो. त्याआधी आमचे टूरचे जे गाईड होते त्यांनी आम्हाला लंच करायला नेलं. आम्ही द फाउंटेन मध्ये बसराई नावाच्या हॉटेलमध्ये गेलो होतो. सुपर्ब असं रेस्टॉरंट आहे हे. इथे वर्ल्डचे सगळे क्युझिन्सचा बुफे लावला होता. आपल्याला जे पाहिजे ते सगळं आपण अनलिमिटेड क्वांटिटीमध्ये घेऊ शकत होतो. आणि मेन म्हणजे हे स्टार टूर्सच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड होतं. आम्ही सगळे इथे
छानपैकी ॲम्बियन्सचा मजा घेत पोटभर जेवलो. पोटभर जेवून आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशन बघायला निघालो. आमचे जे टूरचे गाईड होते ते आम्हाला बसमधून सिटी टूर देत होते. So now you can see the parliament here on the left hand side now. Why I was talking about, you don't know what the structure is, you know, it's so much of, gallery. एडिनब्रा सिटीमध्ये जगभरातून खूप टुरिस्ट आले होते कारण इथे रॉयल एडिनब्रा मिलिटरी टॅटू फेस्टिवल होता आणि त्यासाठी खूप छान तयारी चालू होती. हा आहे द फेमस डॉग ग्रेफरेन्स बॉबी. हा लॉयल्टी आणि फ्रेंडशिपचा सिम्बल आहे. So it's a 11th century castle, quite old, and this castle has always been, Scott Monument. You see all the flags on top. So that's a temporary structure. Every year they make, and then they dismantle it once the event is finished. So a lot of dignitaries from all across the world, they come here to attend this Royal Tattoo Festival. It's a military tattoo. आता आपला नेक्स्ट स्टॉप आहे एडिनब्रा कासल. हा किल्ला व्हॉल्कॅनिक इरप्शनच्या टेकडीवर उभा आहे आणि याचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. इथे जे किंग आहे त्यांचा क्राउनचं म्युझियम आहे. खूप सुंदर रक्षण केलं आहे या किल्ल्याचं, तुम्ही बघू शकता. रॉयल एडिनब्रा मिलिटरी टॅटू फेस्टिवल साठी क्रिएट केलेलं टेम्पररी स्टेडियम आहे. इथे इंडियाचा फ्लॅग बघून खूप आनंद झाला. आता आपण एडिनब्रा कासलच्या आत एंटर करत आहोत. कासलवरून पूर्ण सिटीचा टॉप व्ह्यू दिसतो. सुंदर आहे ना. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती, त्यामुळे आम्ही जास्त काही शूट करू नाही शकलो. आजूबाजूचा परिसर एक्सपिरियन्स करायला आता आम्ही इथे वॉकिंग टूर सिटी टूर करत आहोत. पायपर स्कॉटलंडचं फेमस म्युझिक आणि त्यांचे हिस्टॉरिकल पोशाख.
आहे सेंट गाइल्स कॅथेड्रल. हे मिडल सेंचुरीमधील एका सुंदर वास्तुस्थळाचा नमुना आहे. याचे आर्किटेक्चर आणि कलरफुल काचांचे काम पाहण्यासारखे आहे. हे बघण्यासाठी आणि एक्सपिरियन्स करण्यासाठी खूप टुरिस्ट येतात. बघ कसा घोडा लावून फिरतोय. वाव, घोडा. एडिनब्रामध्ये फिरताना तुम्हाला जुनं आणि नवीन असे दोन्ही वातावरणाची जाणीव होईल. रॉयल माइल्सच्या रस्त्यावरून फिरताना तुम्हाला डिफरंट शॉप्स, कॅफे आणि हिस्टॉरिकल स्टॅच्यूज दिसतील. इथे तुम्हाला आरामात वॉकिंग टूर करता येईल किंवा तुम्ही बसही ऑप्ट करू शकता. एडिनब्रा फिरताना खूप मज्जा आली, पण इतकं चालून आता सगळे थकले होते. त्यामुळे बसमध्ये सगळे शांत रेस्ट करत होते. आमचे गाईड आम्हाला डिनर करण्यासाठी न्यू रेस्टॉरंटमध्ये घेऊन जात होते. आज आम्ही फिरंगी नावाच्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो. आजचं रेस्टॉरंट पण खूप सुंदर होतं. व्हेज आणि नॉनव्हेजमध्ये खूप ऑप्शन्स होते. आम्ही पोटभर जेवून आमच्या हॉटेलकडे निघालो. चला आता हॉटेलमध्ये छान रेस्ट करतो, कारण उद्याचा दिवस अजून एक्साइटिंग असणार आहे. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशाच सुंदर मेमरीज बनवत राहू. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय.